पुण्यातून सुद्धा शिवसैनिक मुंबईच्या दिशेने आता रवाना झाले। त्या ठिकाणची सुद्धा दृश्य आपण पाहू। स्वागत जे आहे ते केलं जाणार आहे, प्रत्येकाचं स्वागत केलं जाणार आहे। एक आनंदाचा दिवस आहे आज, काय सांगणार आहे? बघा, महाराष्ट्र जनतेच्या ज्या मनात होतं ते 2 दशकानंतर आपल्याला त्याची पूर्णती होताना दिसत आहे। ठाकरे बंधू एकत्र आला, सर्व मराठी माणसांच्या मनात आनंद आहे, जसं तुम्ही बघताय जल्लोषात आमचे कार्यकर्ते आहे, सर्व जल्लोषात कार्यकर्ते, तो एक उत्साह दिसतो। हो, दिसणारच ना उत्साह, दोघे भाऊ एकत्र उत्साह होणार। काय वाटतं तुम्हाला, सगळ्यांच्या भावना काय? खूप चांगली आहे भावना सर्वांची। आता जर पाहिलं तर या ठिकाणी ढोल जे आहे ते वाजवायला सुरू केले जाणार आहेत। येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील, ते या ठिकाणी दाखल होत आहेत आणि प्रत्येकाचं स्वागत ढोल वाजून जे आहे ते एक वातावरण निर्मिती जे आहे ती सध्या या ठिकाणी केली जाते। प्रत्येक बॅनरवरती राज ठाकरे, उद्धव ठाकरे आपल्याला पाहायला मिळतात। घोषणा ज्या आहेत ते ठाकरेंचा, सन्माननीय उद्धव साहेब ठाकरेंचा, मराठी एकजुटीचा। आपण या ठिकाणी पाहिलं तर पदाधिकारी जे आहेत ते ढोल वाजवायला त्यांनी आता सुरुवात केलेली आहे आणि ढोल वाजवत येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत जे आहे ते आता वरळी डोम बाहेर केलं जाताना आपल्याला दिसतंय। त्यामुळे एक वातावरण निर्मिती जी आहे ती या पदाधिकाऱ्यांकडून सध्या तरी वरळी डोमच्या बाहेर केली जाते। निश्चितच सागर, वातावरण निर्मिती केली जाते। जशा प्रकारे आवाहन करण्यात आलेलं होतं, वाजत गाजत या, गुलाल उधळत या, हक्काने या, तेच आज मराठी माणूस करताना दिसतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।